श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपले स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। धुळे मनपाचे कुठलीही करवाढ नसलेला शिल्की अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर। एसएसव्ही व्यास महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर तसेच इतर केंद्रांवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भरारी, कॉपी बहादरांमध्ये खळबळ। नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे भारताने केलेल्या एअर स्ट्राईक बाबत मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष। लासूर येथून मुक्ताबाई चांगदेव पायी दिंडी सरिभक्त परायण बापू महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कारवाईत 1 स्टेन गन, 2 मॅगझीन व 13 कारतूस असा मुद्देमाल जप्त, 1 जण ताब्यात। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळेकर करधारकांवर कुठलाही कराचा बोजा न टाकता शहराचा समतोल विकास साधून कुठलीही करवाढ नसलेलं शिल्की अंदाजपत्रक मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समिती सभापतींकडे बुधवारी सादर केले। धुळेकर मालमत्ता धारकांवर कराचा बोजा न टाकता शहराचा समतोल विकास साधून कुठलीही करवाढ नसलेले सन 2019-20 चे सुमारे 358 कोटी रुपयांचे शिल्की अंदाजपत्रक बुधवारी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्थायी समिती सभापतींकडे सादर केले। गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन महासभेत सादर केले जाणार आहे। महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर 11 गावांचा शहरात समाविष्ट झाला, त्यामुळे भौगोलिक क्षेत्रात वाढ होऊन लोकसंख्याही वाढली, त्यामुळे विकास कामांवर मर्यादा आल्या आहेत। इतर शहरांच्या मानाने धुळे शहराचा हवा तसा विकास झालेला नाही, त्यामुळे भाजपच्या सत्तेतील हे पहिले बजेट असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून होते। आयुक्तांनी कुठलीही करवाढ न करता अंदाजपत्रक सादर केल्यामुळे शहरवासियांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे। अंदाजपत्रक सादर केल्यानंतर त्यांनी माहिती दिली। यावेळी नगरसचिव मनोज वाघ, लेखा परीक्षक दीपकांत वाघ, लेखाधिकारी नामदेव भामरे यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते। शहराचं ब्रीदवाक्य महानगरपालिकेचं आपलं ब्रीदवाक्य आहे विकासासहित सेवा। म्हणून या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आपण मुद्दाम शेवटच्या पानावर या 2 भूमिका ज्या घेतलेल्या आहेत। विकास तर करत असतो आपण, विकासासाठी निधी उपलब्ध होतो आणि निधीच्या उपलब्धतेप्रमाणे आपण खर्च करतो, पण हेच करत असताना देशाची सेवा करायची असेल, राज्याची सेवा करायची असेल, शहराची सेवा करायची असेल तर निरोगी जीवन आणि निरोगी जगणं शहरवासियांना देण्यासाठी कटिबद्ध व्हावं। म्हणून मुद्दाम होऊन आपण व्यसनमुक्ती आणि शहर स्वच्छता या 2 संकल्पना आपण या अर्थसंकल्पामध्ये सर्व घेतलेल्या आहेत। अर्थातच त्याची राबवण्याची पद्धत वेळच्या वेळी त्या विभागामार्फत केली जातात। महानगरपालिका अधिनियमातील कलम 61 आणि 104 नुसार आपल्याला सन 2018 आणि 2019 याचे सुधारित तसंच कलम 95 नुसार आपल्याला 19-20 चे मूळ अंदाजपत्रक तयार करून स्थायी समिती समोर सादर करावे लागते। धुळे शहराची कशी नगर परिषद 1860 मध्ये अस्तित्वात आली आणि स्वतंत्र नोंदणीयुक्त प्रतिनिधी 1885 मध्ये आले। तत्कालीन परिस्थितीमध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे होती आणि जसजशी लोकसंख्या वाढत गेली, खानदेशमध्ये जसजसा विकास होत गेला तशा त्याच्यामध्ये नगर परिषदेच्या कायद्यामध्ये बदल होत गेले आणि 2001च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 3 लाखाच्या पेक्षा जास्त झालेली असल्यामुळे 74व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदीनुसार आपल्या
महानगरपालिकेचं अस्तित्व 30 जून 2003 पासून निर्माण झालं. या शहराची रचना जर आपण पाहिली तर आदिमाया आदिशक्ती खानदेश स्वामी श्री एकविरा मातेचं मंदिर पाठवण्याच्या घाटावर आहे. याशिवाय अनेक मंदिरांनी पावन अशी ही भूमी आहे. इतिहासाने सुद्धा आम्ही पूर्वीपासून श्रीमंत आहोत. अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. या शहराची रचना कॅप्टन रीड नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्वी केलेली आहे आणि म्हणून आम्ही जयपूर आणि चंदीगड सारखं रचनाबद्ध शहर म्हणतो. पण या शहरामध्ये विकासाची दिशा गाठण्यासाठी आम्ही कुठेतरी बळी पडलो ही आजची परिस्थिती आहे. शहरामध्ये आपण आज बघितलं तर केवळ 5 भागामध्ये आपल्याकडे भुयारी गटार योजना आहे. यामध्ये आणखी 5 राज्याची आपल्या शहराच्या केवळ झाली 10 पूर्ण गावं आणि 1 अंशतः असा 11 गावांचा भाग आपल्या शहरामध्ये आल्यामुळे शहराची जे क्षेत्रफळ जे आहे ते 46.46 चौरस किलोमीटरवरून 101.08 चौरस किलोमीटर म्हणजे 3 महानगरपालिका कायद्यातील कलम 103 आणि 104 नुसार चालू वर्षाचे म्हणजे 2018-19चे सुधारित अंदाजपत्रक आणि याच कायद्यातील कलम 95 नुसार सन 2019-20चे मूळ अंदाजपत्रक आज स्थायी समितीला सादर केले. योगायोगाने आज राज्य शासनाचंही अंदाजपत्रक सादर होत आहे. धुळे महानगरपालिकेचे या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक 380 कोटी उत्पन्न व 311.19 कोटी खर्चाचे असून यामध्ये 69 कोटीचे शिल्लक दाखवण्यात आलेली आहे. तसेच पुढील वर्षी म्हणजे 2019-20 मध्ये 388.19 कोटीची उत्पन्न आणि 357.72 कोटी इतका खर्च असं दर्शवून 46.91 कोटी इतकी शिल्लक अशा प्रकारचे हे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेलं आहे. शिल्केची रक्कम ही मोस्टली राज्य शासनाच्या अनुदानाची असून ज्या योजना सुरू राहतील त्यातील हे अनुदानाची रक्कम शिल्लक राहील आणि त्या वर्षीमध्ये खर्च पडेल. त्यामुळे शिल्लक जरी जास्त दिसत असली तरी ती शिल्लक म्हणून वेगळी असणार नाही. अंदाजपत्रक तयार करताना विशेष करून शासनाच्या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत, अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना आणि 100 कोटीमध्ये शहरामध्ये विविध रस्त्यांचा विकास करणे या योजनांसाठी भर देता यावा यासाठी अंदाजपत्रकामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे. या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये ध्येय म्हणून आपण शहर स्वच्छता आणि व्यसनमुक्ती या बाबी घेतलेल्या आहेत. विकास सहित सेवा हे शहराचं ब्रीदवाक्य आहे आणि त्या ब्रीदवाक्याला शोभेल अशा पद्धतीने विकासासाठी अंदाजपत्रक आणि सेवेसाठी व्यसनमुक्ती आणि शहर स्वच्छता या बाबी या संकल्पना या अंदाजपत्रकामध्ये घेण्यात आलेल्या आहे. स्थायी समितीसमोर ते सादर केले असून स्थायी समितीमध्ये त्यामध्ये विचारविनिमय होऊन यामध्ये काही फेरबदल करून किंवा फेरबदलाशिवाय ते महासभेपुढे जाईल आणि महासभेमध्ये हे अंदाजपत्रक मंजूर होईल. जिल्ह्यासह शहरात सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षांमध्ये कॉपी प्रकरणाला आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावाले यांनी बुधवारी भरारी मारत SSVPS विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर तसेच इतर केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. यामुळे कॉपी बहादरांमध्ये खळबळ उडाली होती. जिल्ह्यासह शहरात सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षांमध्ये कॉपी प्रकरणाला आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावाले यांनी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत बुधवारी त्यांनी SSVPS येथील परीक्षा केंद्रावर भेट दिली. यामुळे कॉपी पुरवणारे व बंदोबस्तावरील पोलिसांची चांगली दमछाक झाली. कडक उपाययोजना करून कॉपी प्रकरणाला आळा बसावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी शाळा प्राधिकरणासह सर्व संबंधितांना आदेश दिले होते व एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठवण्याचे आदेश दिले होते. परंतु कॉपी प्रकरणावर आळा न बसल्यामुळे त्यांनी स्वतः विविध केंद्रांवर भेटी देऊन पाहणी केली. यावेळी SSVPS येथील केंद्रातील परीक्षा हॉलचीही त्यांनी तपासणी केली. जिल्हाधिकारी स्वतःच केंद्रावर भरारी मारत असल्यामुळे कॉपी बहादरांमध्ये तसेच इतरांमध्ये खळबळ उडाली आहे. यात कॉपी बहादरांवर कारवाई करण्यात आली. नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईक बाबत मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक करून 300 दहशतवाद्यांचा खात्मा करून पुलवामा घटनेत शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली दिली. यानिमित्त नंदुरबार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद मोहिते, शहर उपाध्यक्ष जयेश चौधरी, भटके जाती जमातीचे माजी जिल्हाध्यक्ष संजय साठे, राहुल मराठे, तुषार खेडकर,
भूषण मराठे, नरेश गवळी, प्रभाकर चौधरी यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील लासूर येथून मुक्ताबाई चांगदेव पायदिंडी हरिभक्तपरायण बापू महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच जनाबाई माळी यांच्या हस्ते दिंडीतील पादुका पूजन करून प्रारंभ करण्यात आला. चोपडा तालुक्यातील लासूर येथे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी संत मुक्ताबाई चांगदेव दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हरिभक्तपरायण बापू महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी नुकतीच मार्गस्थ झाली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे मुक्ताबाई चांगदेव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सदर सोहळ्यास संपूर्ण खानदेशातून भाविक पायी दिंडीने पोहोचत असतात. लोकनियुक्त सरपंच जनाबाई सुखदेव माळी यांच्या हस्ते पायी दिंडीतील पादुका पूजन करून दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी गावातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 वर्षापासून आमच्या अविरत हा दिंडी सोहळा आहे. श्री क्षेत्र लासूर नाटेश्वर भगवंताच्या कृपेने आणि आमच्या गावाचे दैवत ज्यांना आम्ही महान संत म्हणतो असा खंडानंदजी महाराज यांच्या पादस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या या नासूर नगरीतून त्यांच्या ज्या ठिकाणी वारसा मला लाभलेला आहे आणि ही दिंडी आम्ही गेल्या 9 वर्षापासून या ठिकाणी काढतोय. संपूर्ण ग्रामस्थांचे या ठिकाणी सहकार्य असतं. रात्रीचे हरिभक्तपरायण अलकाताई महाराज जळगावकर यांचं सुश्राव्य कीर्तन झालं. कीर्तनालाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणे उत्सुकता असतात. आमचे या ठिकाणी दिंडीला या परमार्थाला खतपाणी घालणारे आमचे परमार्थ श्रेणी हरिभक्तपरायण आमचे जावरे सर असतील, कडवाबा असतील, आमचे हिम्मताबा, आमचे मच्छिंद्र महाजन, आमचे दिंडीचे संचालक नाडूदादा, आमचे चोपदार वासुदेवभाऊ सोनार आणि सर्व हिरियांनी या ठिकाणी भाग घेत असतात. सरपंचताई यांनी या ठिकाणी आमच्या या दिंडी सोहळ्याला प्रतिवर्षी वारकऱ्यांसाठी पुढेही चहा पाण्याची त्यांच्याकडून व्यवस्था असते आणि आमच्या या ठिकाणी पूजन या ठिकाणी नुकतंच त्यांच्या हातून झालेलं आहे. त्यांना सुद्धा आमच्या दिंडीच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की आमचा हा दिंडी सोहळा येथून निघाल्यानंतर दुपारच्या ठेपा आमच्या चोपडा असतो. 13 किलोमीटर सतत वारकरी चालत जातात. रात्रीचा पहिला मुक्काम आमच्या बोरखेडा या ठिकाणी असतो आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम असतात त्या ठिकाणी आमच्या कीर्तनाचा कार्यक्रम असतात. 4 ते 5 कीर्तनकार या ठिकाणी आमच्या दिंडीत आहेत. हरिभक्तपरायण शुभम महाराज हिंगोड्याचे आहेत. त्या ठिकाणी नायगावचे मुकेश महाराज आहेत. गणेश महाराज लासूरचे वाजवणारे आहेत. त्यानंतर चिंचोलीचे वाल्मिक महाराज या ठिकाणी वाजवायला आहेत आणि दुसरा मुक्काम आमच्या किनगाव या ठिकाणी असतो. त्या ठिकाणी आमचा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर आमच्या यावल तालुक्यात टेंबी या ठिकाणी मुक्काम असतो. त्यानंतर तासखेडा, नंतर आम्ही 5 दिवसाचा प्रवास करत मेहूण या ठिकाणी तापी तीरावरती पोहोचतो आणि त्या ठिकाणी एकादशीचा खूप मोठा सोहळा असतो. शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक स्टेन गन, 2 मॅगझीन व 13 कारतूस असं सुमारे 50,000चा मुद्देमाल जप्त करून एका जणास ताब्यात घेतले आहे. शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक स्टेन गन, 2 मॅगझीन व 13 कारतूस असा सुमारे 50,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील छगन किसन कोळी उर्फ छगन सरकार यांच्याकडे त्याचे साथीदार संतोष रेड्डी राहणार कोरापूट, सुरेश राजू शर्मा राहणार जयपूर जिल्हा कोरापूट ओरिसा यांनी एक स्टेन गन, 2 मॅगझीन व 13 कारतूस छगन कोळी यांच्याकडे ठेवण्यास दिल्याची माहिती कोळी यानेच पोलिसांना दिली. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमसरे येथे जाऊन सदर हत्यारे जप्त करून कोळी यास ताब्यात घेऊन शिरपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सुनील बिनचूरकर, संदीप थोरात, रफी पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, वसंत पाटील, गौतम सपकाळे, मायूस सोनवणे, राहुल सानप, चेतन कंखरे, केतन पाटील आदींनी केली. माननीय पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील सो यांच्याकडे काल दिनांक 26/2/2019 रोजी छगन किसन कोळी नामक इसम आला व त्याने सांगितलं की माझ्याजवळ अवैध शस्त्र आहे, ते मी तुम्हाला काढून देतो. त्यानुसार माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सो व माननीय पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली मी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी असे स्टाफसह शिरपूर तालुक्या येथे जाऊन कळमसरा गावी तो राहत असलेल्या घरातून एक स्टेन गन, 2 मॅगझीन व 13 जिवंत कारतूस असे त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत.
व पुढील कारवाईसाठी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सानप यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे व सदरचा इसम व जप्त केलेले हत्यार हे शिरपूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आलेले आहेत। सदरचे हत्यार हे छगन किसन कोळी याला त्याचे साथीदार संतोष रेड्डी व सुरेश शर्मा दोन्ही राहणार ओडिशा राज्यातील आहेत। त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी। धुळे मनपाचे कुठलीही करवाढ नसलेला शिल्की अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर। एसएस व्यास महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर तसेच इतर केंद्रांवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भरारी, कॉपी बहादरांमध्ये खळबळ। नंदुरबार येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे भारताने केलेल्या एअर स्ट्राईक बाबत मिठाई वाटून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष। लासूर येथून मुक्ताबाई चांगदेव पायी दिंडी हरिभक्त परायण बापू महाराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या कारवाईत 1 स्टेन गन, 2 मॅगझीन व 13 काडतूस असा मुद्देमाल जप्त, 1 जण ताब्यात। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।